नमस्कार. माझ्या ज्या मैत्रिणींना घरी मंगळसूत्र, गंठण ओवण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी ह्या 2 मंगळसूत्राच्या डिझाईन मी घेऊन आले आहे. या भागामध्ये हे लाँग गंठण कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूया. यासाठी आपल्याला गहू मणी, गोल्डन मणी, काळे क्रिस्टल मणी, साधे मणी आणि पेंडल लागणार आहे. जर तुमच्याकडं सोन्याचं उपलब्ध असेल तर ते वापरा किंवा मार्केटमध्ये 6 महिने, 1 वर्ष गॅरंटीचे असे बेंटेकचे सुद्धा अतिशय सुंदर असे मणी मिळतात. ते घेऊनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर मैत्रिणींनो, माझी जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर हे जी डिझाईन आहे गळ्यात घातल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. तर यासाठी आपल्याला हा पोतवण्याचा दोरा आहे, याला काची दोरा असं पण म्हणतात, हा आपल्याला लागणार आहे. हे काळे मणी आहेत, साधे काळे मणी आहेत. मानेचा जो भाग असतो त्यासाठी हे वापरतात. काळे क्रिस्टलमध्ये कधी-कधी टोचतात, त्यामुळं मानेवर पाठीमागं हे साधे काळे मणी वापरतात. त्यानंतर ही क्रिस्टल मण्याची लाईन आहे, याला अशी चमक असते. तर ही या लाईन आपल्याला 4-5 लागतील लाँग गंठणसाठी. तर आधी आपण काय करायचं आहे, हा जो काची दोरा आहे तो असा 2 पदरामध्ये घ्यायचा आहे आणि शेवटी जे असे हे 2 पदरं आहेत त्याला अशी सुटणारी गाठ द्यायची आहे, जेणेकरून मणी खाली जाणार नाहीत. त्यासाठी अशी सुटणारी एक गाठ इथे देऊन घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण साधे काळे मणी ओवून घेऊया. इकडं जो आपण 2 पदरांचा हा धागा घेतला होता, तर काळ्या मण्याचा जो धागा आहे तो इकडं या 2 पदरातून काढून घेऊन इथं गाठ द्यायची. फक्त एक गाठ इथे द्यायची आहे, जेणेकरून मणी इकडं या भागामध्ये ओढल्या जातील. एक गाठ देऊन आपल्याला जेवढे मणी हवे आहेत तेवढे इकडं घ्यायचे आहेत. आपल्याला आपला पाठीमागचा जेवढा भाग आहे मानेचा त्या अंदाजाने ही काळी मणी आपल्याला आधी घ्यायची आहेत. त्यानंतर काळ्या मण्याचा जो धागा होता तो कट करून टाकायचा आहे आणि इथं सुई जी आहे पोतवण्याची ती इथं मी आधी साध्या दोऱ्यामध्ये ओवून घेतली आहे, त्याला गाठ दिली आहे आणि यामधून आपण पोतवण्यासाठी ज्या 2 लाईन घेतल्या होत्या त्या यातून काढून घ्यायच्यात अशा पद्धतीनं. आणि या सुईमधून आता आपल्याला पुढची डिझाईन बनवायची आहे. हे पहा, आता यामध्ये आपण गोल्डनचे 4 मणी टाकायचे आहेत. गोल्डनचे 4 मणी टाकल्यानंतर जी क्रिस्टल मण्याची लाईन आहे ते 14 क्रिस्टल मणी काळे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. काळे क्रिस्टल 14 मणी टाकल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने मधली डिझाईन केली मी. एक गोल्डन मणी, एक लाल मणी, त्यानंतर गहू मणी, परत लाल मणी आणि परत गोल्डन मणी अशी ही मधली डिझाईन केली आहे. यानंतर परत काळे 14 क्रिस्टल मणी टाकायचे आणि आता परत गोल्डनचे 4 मणी टाकणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवत जायची. परत काळे मणी टाकायचे, परत गोल्डनचे 4 टाकायचे, परत या पद्धतीने डिझाईन करायची. तर अशा पद्धतीनं एक लाईन आपण पूर्ण ओवून घ्यायची आहे. तर हे पहा, एक लाईन इथं ओवून झाली आहे. गोल्डनचे मणीमध्ये टाकले 4-4 आणि गहू मण्याची अशी मध्ये डिझाईन केली आहे. तर आपल्याला जेवढी उंची हवी आहे त्या उंचीप्रमाणे आपल्याला एक भाग आधी पूर्ण ओवून घ्यायचा आहे. आता हे पेंडल जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर ते कसं टाकायचं पहा. आधी एक काळा थोडा मोठ्या साईजचा मणी तो मी इथं आधी टाकला आहे. त्यानंतर पेंडल ओवून घेतलं आहे आणि परत जो काळा मोठा मणी होता त्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं घट्ट असा दोरा ओढून घ्यायचा आहे. दोरा कुठंही सुटू द्यायचा नाही आहे आणि परत काळे मणी घालायचे. जे आपले या बाजूचे काळे मणी होते तेवढेच काळे मणी त्या बाजूने घालून या गोल्डन 4 मण्यातून सुई काढून घ्यायची आहे.
त्यानंतर परत काळे मणी घालायचे आणि गहू मण्याची जी मधली डिझाईन केली होती त्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्या पूर्ण 5 मण्यातून सुई काढायची आहे आणि परत काळे क्रिस्टल मणी टाकून वरच्या गोल्डन मण्यातून आपल्याला सुई काढायची आहे. या पद्धतीनं काळ्या मण्यांची ही जी लाईन आहे डबल आपल्याला करत जायची आहे शेवटपर्यंत. बरोबर काळे मणी मोजून टाकायचे ज्यामुळे पदर सेम येईल. तर या पद्धतीनं एक लाईन आपली होऊन झाली आहे. इथं परत सुटणारी गाठ मी देते. अशा पद्धतीनं एक लाईन आपली कंप्लीट झाली आहे. जर तुम्हाला सिंगल लाईनमध्ये बनवायचं असेल तर हीच लाईन तुम्ही डबल या बाजूने बनवा, पण मी ही लाईन जी आहे ती डबल बनवणार आहे. म्हणजे या बाजूने 2 आणि त्या बाजूने 2 अशा बनवायच्या आहेत मला. तर ही पहा दुसरी पण लाईन इथं बनवून झाली आहे. जी आधी ओली होती त्याच पद्धतीने ही दुसरी पण लाईन मी इथं बनवली आहे. ह्या 2 लाईन इथं या बाजूने झाल्यात आणि सेम 2 या बाजूने आपल्याला बनवायच्यात. तर आता दोन्ही पण लाईन आपल्या ओन झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन आपली बनली आहे. आता शेवटी कशा पद्धतीने गाठ द्यायची तुम्हाला मी इथे दाखवते. हे पहा शेवटचा हा उरलेला धागा आहे. तर आधी काय करायचं आहे, हे दोन्ही धागे आहेत ना त्याला आधी आपण गाठ देऊन घेणार आहोत. आपण सुटणारी गाठ दिली ती काढून घ्यायची आहे आणि आता मणी बरोबर करून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं दोन्ही पदर आधी एकमेकाला गाठ द्यायची आहे. अजिबात धागा सुटू द्यायचा नाही आहे. गाठ देताना ही काळजी घ्यायची आहे की धागा अजिबात सुटला नाही पाहिजे. दोन्ही पण बाजूला गाठी देऊन घ्यायच्यात आणि सारखं चेक करायचं आहे गाठी देताना की कुठेही पदर हा कमी जास्त नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीनं हे पहा अगदी प्लेन अशा या लाईन दिसल्या पाहिजेत. तर आपले दोन्ही पण भाग अगदी समान आलेत, कुठेही धागा आपला सुटलेला नाही आहे. आता काय करायचं आहे, हे दोन्ही जे भाग आहेत याला गाठी देऊन घ्यायच्यात. 2 गाठी दिल्यानंतर यातील 4 पदर इकडं घालायचे आणि त्यातले 4 पदर इकडे घेऊन परत डबल गाठी द्यायच्यात. सोन्याची जेव्हा मणी असतात तेव्हा खूप काळजी घ्यायची असते, गाठ सुटली नाही पाहिजे. अशा पद्धतीने परत 2-3 वेळेस गाठी देऊन घ्यायच्यात आणि आता राहिलेला भाग इथं कट करून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे जाळून ही सर्व जे लाईन आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात. जाळल्यामुळं सर्व लाईन ज्या आहेत अशा एकत्र होतात, म्हणजे कुठलाही पदर इथं सुटत नाही. आणि आता साधा जो काळा धागा असतो तो आपल्याला 5-6 पदरामध्ये असा घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने हे फाशे टाकायचे जेणे की आतले जे आपण डिझाईन जाळलेले जे धागे होते सर्व यामध्ये झाकून जातात आणि खालचा जो पांढरा धागा आहे तो पण दिसत नाही. तर अशा पद्धतीने इथं फाशे टाकत जायचे. खालचा पांढरा धागा पण नाही दिसला पाहिजे. त्याचप्रमाणे जो आपण जाळून जो भाग गाठी बनवल्या होत्या त्या पण नाही दिसल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं फाशे टाकत आतमधले सर्व जी पांढरी लाईन आहे ती पूर्ण झाकून टाकायची आहे. एकसारखे प्लेन असे हे काळे ह्याने आपल्याला इथं फाशी टाकत जायचे. बोटाने मी तो जाळलेला भाग इथं पकडला आहे आणि त्यावर फासा टाकला आहे, त्यामुळे तो धागा सुटणार नाही आहे. अगदी शेवटच्या काळ्या मण्यापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने फाशी टाकायची आणि आता राहिलेला काळा जो धागा आहे तो कट करून टाकायचा आहे आणि असं हाताने ह्याला प्लेन करायचं आहे ज्याने काही त्या काळ्या मण्यामध्ये ही डिझाईन मिक्स होऊन जाईल. हे पहा, तर अशा पद्धतीने आपले हे लॉंग गंठण इथं तयार झालं आहे. तर ज्या मैत्रिणींना आवड आहे त्यांनी नक्की अशा डिझाईन करून पहा. कशी वाटते डिझाईन मला नक्की सांगा आणि प्लीज जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.